कारण आजचा 7वा दिवस आहे. आपण दररोज रिअलिटी चेक करत आहोत, परंतु परिस्थिती जी आहे ती जैसी ती परिस्थिती पाहायला मिळत आहे. मी सध्या जुहू चौपाटीवरती आहे. या ठिकाणी प्रचंड कचरा पाहायला मिळत आहे. या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्लास्टिक असेल, टाकाऊ वस्तू असेल, कापड असेल, या मोठ्या प्रमाणावर वस्तू आढळून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मुंबईतील प्रसिद्ध असा जुहू चौपाटी आहे आणि या जुहू चौपाटीवरती प्रचंड कचरा दररोज आढळून येत आहे. महानगरपालिकेकडून मात्र सांगण्यात येते की 2 शिफ्टमध्ये या ठिकाणी कर्मचारी तैनात आहेत. तसंच 75 एका शिफ्टमध्ये कर्मचारी तर दुसऱ्या शिफ्टमध्ये 75 कर्मचारी अशा प्रकारचे दररोजचे कर्मचारी या ठिकाणी काम करत असतात. परंतु तसं काहीसं पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील नाहीयेत. त्यामुळे कचरा तसाच आहे. आपण पाहत असतो जेव्हा इथला कचरा काही कर्मचारी उचलत असतात तेव्हा पुढच्याच काही भागावरती तो कचरा तसंच ढिगारा करून ठेवत असतात आणि जेव्हा भरती येते तेव्हा तोच कचरा पुन्हा समुद्रात जात असतो. त्यामुळे दररोज या ठिकाणी तसाच कचरा आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच या ठिकाणी अमित साटम यांनी देखील पाहणी केलेली होती आणि त्यांनी देखील सांगितलेलं होतं की आम्ही मॅनपॉवर वाढवणार आहोत, यंत्रणा वाढवणार आहोत, परंतु तसं काहीसं पाहायला मिळत नाहीये. खरं तर महापौर ऋतू तावडे यांनी देखील सांगितलेलं होतं की मी लवकरच या जुहू चौपाटीवरती येऊन पाहणी करणार आहे. परंतु 2 दिवस उलटले तरी देखील महापौर ऋतू तावडे या देखील या ठिकाणी आलेल्या नाहीयेत. खरं तर या जुहू चौपाटीवरती बरेचसे पर्यटक असतील, व्यायाम करण्यात येणारी जी लोक आहेत ती देखील येत असतात. सकाळच्या मॉर्निंग वॉकला देखील लोक या ठिकाणी येत असतात. आजचा रविवारचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि याच पर्यटकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असतो. खरं तर कचरा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणावर बळावताना पाहायला मिळत असतो. परंतु तरी देखील प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाहीये. काही पर्यटक आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. सर, या ठिकाणी प्रचंड कचरा पाहायला मिळत आहे. जुहू चौपाटी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि या जुहू चौपाटीचे जे व्हिडिओ आहेत ते विदेशात देखील व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. हाँ, बात सही है आपकी कि जिस तरह अभी मैं देख रहा हूँ यहाँ पे कि काफी गंदगी है। करीब 20 साल पहले भी मैं अपने बच्चों के साथ आया था, तब तो काफी साफ था ये। और कुछ दिनों पहले भी शाम को आया था मैं, तो यहाँ पे वैसे दिखा नहीं। आज सुबह चूंकि छुट्टी थी तो बच्चों ने बोला कि थोड़ा जुहू चौपाटी चले और मैं यहाँ आया तो बहुत गंदगी देखी, अभी भी दिख रही है। और मुझे ऐसा लगता है कि जिस तरह सोशल मीडिया पे इसका चल रहा है, विदेश के लोग भी देख रहे हैं, फॉरेन में भी लोग देख रहे हैं, तो मैं समझता हूँ कि बीएमसी को इस पे जल्दी से जल्दी कार्रवाई करनी चाहिए। और बीएमसी ये दावा भी कर रही है कि उन्होंने कुछ कर्मचारियों को लगाया हुआ है, कुछ कर्मचारी ज्यादा बड़ा है, बट मुझे यहाँ कोई आपण मॅडमशी देखील बातचीत करणार आहोत. हाँ, यहाँ सफाई की बहुत जरूरत है। अगर ऐसा ही हाल रहा तो ये जुहू बीच फ्यूचर का वो हो जाएगा, खत्म हो जाने वाला है, कोई नहीं आने वाला है यहाँ पे। ऐसा कचरा देख के तो हम दंग हैं कि क्या ही है ये स्थिति। पहले कभी ऐसा नहीं देखा। आज से पहले हम बहुत साल पहले, काफी पहले हम अपने छोटे छोटे बच्चों को लेकर आए थे, बट ये तो अजीब ही है। हम ऐसा एक्सपेक्टेशन बिल्कुल नहीं किए थे। बीएमसी से रिक्वेस्ट है कि वो यहाँ की साफ सफाई पे ध्यान दें। थैंक यू। महानगरपालिकेला त्यांनी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी. आता पर्यटक देखील या कचऱ्याला वैतागलेले आहेत. त्यांच्याकडून देखील महानगरपालिकेला विनंती करण्यात येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.